नमस्कार. तर आज मी बनवते रेड सॉस पास्ता. रेसिपी एकदम सिंपल आहे. तर मी इथं एका पॅनमध्ये पाणी ठेवले गरम करण्यासाठी. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते. तेल टाकल्यानंतर मग आपण ते थोडंसं गरम करणार आहे, त्याला उकळी आणून देणार आणि मग त्याच्यामध्ये आपण पास्ता टाकणार आहे. पास्ता टाकल्यानंतर उकळी येईपर्यंत तो चांगला हलवत राहायचा सतत, जेणेकरून पास्ता खाली चिटकू नये. कारण जर तो हलवला नाही तर पास्ता खाली चिकटतो, त्यामुळे तो सतत हलवत राहायचा. तर एका साईडला पास्ता शिजतोय आणि मी दुसऱ्या साईडला इथे ग्रेव्ही करून घेते. तर इथे मी 2 टोमॅटो घेतले. ते टोमॅटो चांगले लाल बघून घ्यायचे आणि ते एकदम मिक्सरमध्ये बारीक करून टाकणार आहे आणि त्याची ग्रेव्ही करून घेणार आहे. इथे पास्ता शिजून रेडी झालेला आहे. तो चेक करण्यासाठी तुम्ही थोडंसं घ्या आणि चाकूनेमध्ये ब्रेक करा. तर तो लगेच तुटला तर समजा तुमचा पास्ता शिजलेला आहे. त्यामुळे ते जास्त वेळ गरम पाण्यात ठेवू नका, नाहीतर तो खूप जास्त शिजतो. त्याच्यामधले मी पाणी काढून घेतलं इथे आणि तो थंड करण्यासाठी साईडला ठेवून दिला. तर इथे मी एक कांदा कापून घेतला, त्याच्यावर कोथिंबीर आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि टोमॅटोची प्युरी केली आणि ऑरेगनो घेतलेला आहे. तर इथे मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकते. तेल टाकून झाल्यानंतर ते थोडंसं गरम होऊ द्या, जेणेकरून आपल्या अद्रक लसूणची जो पेस्टचा वास असतो तो निघून जाईल. इथे तेल टाकता टाकता माझा पॅन हलकासा क्रॉस झाला होता. तर मी इथे आता अद्रक लसूणची पेस्ट टाकते आणि ती थोडीशी आधी अद्रक लसूणची पेस्ट थोडंसं परतून घेणार आहे, जेणेकरून त्याचा स्मेल जो असतो अद्रक लसूणचा तो जाईपर्यंत थोडंसं हलवून घेणार आहे. आता हे हलवून झालेले आहे आणि थोडेसे अद्रक लसूण पण थोडासा लाल झालेला आहे. तर मी याच्यामध्ये आता कांदा टाकते. कांदा पण चांगला हलवून घेणार आहे. कांदा थोडासा परतल्यानंतर आपला जो घरातला लाल मसाला असतो किंवा मिरची पावडर असते, जे तुम्ही तुमच्या अंदाजे तिखटानुसार टाका. जेवढं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते टाका. त्यानंतर मी हे चांगलं मिश्रण हलवून घेणार आहे. हे मिश्रण चांगलं हळवून झालंय आणि मी त्याच्यामध्ये आता जी टोमॅटोची प्युरी आपण केली होती ती टाकते. ती टाकल्यानंतर ते सुद्धा एकदम एकजीव करून घेणार आहे त्याच्यामध्ये. मी याच्यामध्ये 1 टेबलस्पून एवढा ऑरेगानो टाकलेला आहे. ऑरेगानो कम्प्लिटली ऑप्शन आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरी चालेल. आणि जो आपल्या घरात केचप असतो, टोमॅटो सॉस असतो, तो सॉस मी 1 टेबलस्पून टाकलेला आहे. हे चांगलं हलवून झाल्यानंतर मी याच्यामध्ये पास्ता टाकलेला आहे. जो शिजवलेला आपला पास्ता आहे तो मी याच्यामध्ये टाकलाय आणि तो चांगला आता हलवून घेणार आहे.
आणि असंच जी ग्रेव्ही आहे ती कमी होण्यासाठी असंच थोडा वेळ आटून ठेवून चालू गॅसवरती ठेवणार आहे. हे थोडंसं चीज आहे ते मी याच्यामध्ये टाकलंय. ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे सगळं टाकून झाल्यानंतर मी हे असंच ठेवून दिलंय. आणि आता इथे शेवटी मीठ टाकणार आहे. इथे जेवढं चवीपुरतं मीठ टाकणार आहे. तर इथे माझा पास्ता बनवून रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त स्ट्रक्चर आलेलं आहे आणि किती छान ग्रेव्ही सुद्धा त्याची एकदम पातळ पातळ दिसत नाही, मस्त आटलेली आहे. मला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर करा. थँक्यू.